आगवणे साहेब होते, तावरे साहेब होते आणि मी होतो। आज चारी आम्ही खोल करून घेतली। चारीतलं काढलेलं मटेरियल आम्ही झाडांना माती टाकण्यासाठी उपयोग करून घेतला। दगडं फिट बसावीत म्हणून आम्ही ती माती सगळीकडनं वाढवून घेतली। तावरे साहेबांनी आळी साफ केलेली आहे व्यवस्थितरित्या आणि टणटणी वगैरे कुठं असेल ती तरी खुडून घेतलेली आहे। हे काय टणटणी खुडलेली आहे खाली। त्याच्यानंतर ही दगडं जी आहेत ती खाली पडून कोसळू नयेत म्हणून आम्ही मातीचा थर टाकायचा प्रयत्न केलेला आहे। हा एक आहे। पूर्वी एक आळं कांचनचं झाड लावलं होतं, त्याला दगडाचं आपण पिचिंग करून घेतलं होतं। त्या पिचिंगला आज मातीची भर घातली आहे आणि व्यवस्थित केलेलं आहे। हे ते झाड आहे आणि चांगल्या पद्धतीने याला दगडांवरती माती टाकून ह्या आळं मजबूत करण्याचा प्रयत्न केला की इथं पावसाचं पाणी मुरलं पाहिजे अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे। आणि झाडसुद्धा अतिशय छान बहरतं आहे। छोटंसं लावलं होतं, आज त्यांनी हिरवा रंग चांगला पकडलेला, गर्द वाढ अतिशय छान आहे। त्याच्यानंतर हे रस्त्यामध्ये आपण झाडं लावली की इथली माती या ठिकाणी खाच पडली होती पावसाच्या पाण्याने, ती खाच पडू नये, वाढू नये म्हणून त्या मुरमामध्ये आपण एक पिंपळाचं झाड लावून त्याला दगडाचं पिचिंग केलेलं आहे। आज त्यालासुद्धा आपण थोडंसं मातीची भर घालून घेतलेली आहे की जेणेकरून इथला माती वाहून जायची थांबावी। अशा पद्धतीने आमचं आज सगळं काम पूर्ण झालेलं आहे। आता आम्ही निघालो आहे। ओके। बघून जरा